नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 6वी इतिहास या विषयातील प्रकरण 3 आहे हडप्पा संस्कृती या पाठाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर यामध्ये एकूण 7 मुद्द्यांविषयी आपल्याला माहिती पाहायचं आहे। पहिला आहे हडप्पा संस्कृती, त्यानंतर त्यांची घरे व नगररचना, त्यानंतर आहे मुद्रा व भांडी, चौथा आहे महास्नानगृह, पाचवा आहे लोकजीवन, सहावा आहे व्यापार आणि हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे। ह्या मुद्द्यांबद्दल आपण माहिती पाहूया। तर पहिला पॉइंट आहे हडप्पा संस्कृती बद्दल माहिती पाहणार आहोत। बघा, इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे प्रथम उत्खनन सुरू झालं, म्हणून या संस्कृतीला आपण हडप्पा संस्कृती असे नाव दिलेलं आहे। म्हणजे या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावानेही ओळखले जाते। म्हणजे सिंधू नदीच्या किनारी ह्या संस्कृतीचा उदय झाला, म्हणून आपण सिंधू संस्कृती असं सुद्धा म्हणतो। हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो येथे उत्खनन झाले। हडप्पा व मोहेंजोदडो हे दोन्ही स्थळांच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले त्यात कमालीचे साम्य होते। साम्य असणे म्हणजे एकसारखेपणा असणं, म्हणजे धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद इत्यादी ठिकाणीही उत्खननात अशाच प्रकारचे अवशेष सापडलेले आहेत। म्हणजे त्यांच्या तिथं भेटलेल्या अवशेषांमध्ये साम्यपणा आपल्याला आढळून येतं। म्हणजे हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखीच आढळतात। तेथील नगररचना म्हणा, रस्ते, घर बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी, मृतदेह पुरण्याची पद्धत यांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो। अशा प्रकारे हडप्पा संस्कृती आणि तेथे उत्खननात सापडलेल्या अनेक प्रमुख शहरे। तर विद्यार्थ्यांनो, इथं हडप्पा संस्कृतीचा नकाशा आहे। हडप्पा संस्कृती भारतातील वायव्य भागात सिंधू नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृतीचा उदय झालेला होता। त्यामध्ये आपण हडप्पा संस्कृतीच्या उत्खननाची स्थळे इथं पाहू शकतो। पाकिस्तानात मोहेंजोदडो आहे, हडप्पा आहे, बालाकोट आहे, कोतकाहो आहे, सुतकांजेदोर आहे, याशिवाय अल्लाह, धिनो, आंबरी, चन्हूदोडो, कोटदीजी म्हणा, देसलपूर, धोलावीरा, सुरकोटडा, कुंतासी, लोथल, रोजडी, रंगपूर, कालीबंगन म्हणा, राखीखडी, बनावली, रूपड, हुलास, आलमगीरपूर, हडप्पा म्हणजे सिंधू नदीच्या प्रदेशात असलेल्या पंजाबच्या ह्या सतलज, रावी, चिनाब, झेलम ह्या 5 नदीच्या संगमावर हडप्पा संस्कृतीचा उदय झालेला आहे। म्हणजे उत्तरेस मंडा इथंपर्यंत आहे, दक्षिणेस दायमाबाद इथंपर्यंत हडप्पा संस्कृतीचा विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो। जवळजवळ 2000 ठिकाणी हे हडप्पा संस्कृतीचे उत्खननाचे 2000 इतकं ठिकाणी आपल्याला उत्खननामध्ये सापडलेला दिसून येतो। बघा, हे स्थळं आपण पाहू शकतो। पुढचा पॉइंट आहे घरे आणि नगररचना। बघा, हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भटक्या विटांची होती। काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचा वापरही बांधकामासाठी केला जाई। मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारचे घरांची रचना असे। घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृहे, शौचालये असत। सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असेल। त्यासाठी मातीच्या भाजक्या पानाळेचा उपयोग केला जाईल। रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत, ती झाकलेली असत। यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते किती जागरूक होते हे दिसते। हडप्पा संस्कृतीतील विहीर पाहू शकतो आपण। रस्ते रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने त्या काळची नगररचना किंवा बांधकाम बांधलेली असत। त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागे घरे बांधली जात। नगरांचे 2 किंवा अधिक विभाग केलेले असत आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली असे। आता पुढचा पॉइंट आहे मुद्रा आणि भांडी। बघा, त्यानंतरचा पॉइंट आहे मुद्रा आणि भांडी। हडप्पा संस्कृतीचा मुद्रा प्रामुख्याने चौरस आकाराच्या स्टेनस्टाईन नावाच्या दगडापासून बनवल्या जातं। म्हणजे मुद्रावर विविध प्राण्यांच्या आकृती आहेत, त्यामध्ये बैल,
म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यासारखे खरेखुरे प्राणी व एकशृंगासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळतात. इतर प्राण्यांच्या आकृतीप्रमाणेच मनुष्याकृती हे आढळतात. या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जातात. तर विद्यार्थ्यांनो, इथं आपण हडप्पा संस्कृतीतील विहीर पाहू शकतो. त्यानंतर हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा कशा होत्या हे सुद्धा आपण पाहू शकतो. एकसिंगी घेंडा वगैरे आपल्याला मुद्र्यामध्ये पाहता येते. हडप्पा संस्कृतीच्या स्थळाच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकाराची भांडी मिळाली आहेत. त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. नक्षीच्या नमुन्यांमध्ये माशांचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यासारख्या प्रतीकाचा समावेश आहे. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवांबरोबर मातीची भांडी पुरत असत. त्यानंतर भांडीमध्ये आपण हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा आणि भांडीमध्ये ह्या गोष्टी बघा. इथं मुद्रा आणि भांडी पाहू शकतो कशा प्रकारची आहेत. भांडी लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली इथं भांडी पाहता येतं. त्यानंतर साधे भांडीसुद्धा आपल्याला पाहता येतो. पुढचा पॉईंट आहे महास्नानगृह. इथे आपण चित्रामध्ये पाहू शकता मोहेंजोदडो येथील महास्नानगृह कसा आहे तो छायाचित्रामध्ये अतिशय व्यवस्थितपणे दाखवलेला आहे. तर महास्नानगृह ह्या मुद्द्याबद्दल आपण माहिती पाहूयात. आता चित्रामध्ये तुम्ही पाहिलेला आहात. मोहेंजोदडो येथे प्रशस्त असं स्नानगृह सापडले आहे. महास्नानगृहातील स्नानकुंड जवळजवळ 2.5 मीटर खोल होते. त्याची लांबी सुमारे 12 मीटर आणि रुंदी सुमारे 7 मीटर होती. म्हणजे कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते. त्यात उतरवण्यासाठी व्यवस्था होती. तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती. अशा प्रकारे मोहेंजोदडो येथील महास्नानगृह यांच्याविषयी आपण माहिती पाहिलं. पुढचा आणि महत्त्वपूर्ण मुद्दा आहे त्या काळातील लोकांचं जीवन, लोकजीवन. हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे. तेथील लोक विविध पिके घेत असत. त्यामध्ये गहू, सातू, बार्ली ही मुख्य पिके होती. राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाई. याखेरीज वटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके काढली जात. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता. उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यावरून ते कापड विणत असावेत. स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता. विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडलेले आहेत. ते दागिने सोने, तांबे, रत्ने आणि शिंपले, कवड्या, बिया इत्यादीचे होते. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कमरपट्टा हे अलंकार स्त्री व पुरुष त्या काळी वापरत असत. स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत. हडप्पाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे सापडलेला एक वैशिष्ट्यपूर्ण असा पुतळा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी खांद्यावरून घेतलेली शाल आणि त्या शालीवरील त्रिदलाची नक्षी ही अत्यंत सुंदर रीतीने त्यांनी दाखवलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, इथं आपण आता हडप्पाकालीन दागिने पाहणार आहोत. हडप्पाकालीन दागिने पाहणार आहोत. यामध्ये सोने, चांदी, तांबे, रत्ने आणि शिंपले यांचा समावेश होतो. तर अनेक पदरी माळा आहे. ह्याच्यामध्ये अंगठ्या आहेत, बाजूबंद आहे, कंबरपट्टा आहे. शिवाय अनेक स्त्री पुरुष ह्या सगळे दागिने आणि अलंकार त्यावेळी वापरत आणि बांगड्यासुद्धा स्त्रिया त्यावेळी दंडापर्यंत बांगड्या घालत असत. याशिवाय तेथे एक मूर्ती आहे. ते मूर्तीही आपण पाहणार आहोत. त्या मूर्तीवरील त्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे त्या मूर्तीचा पुतळा पाहणार आहोत आपण. बघा, हडप्पाकालीन मूर्तीचा पुतळा इथं आपण पाहू शकतो. हडप्पाकालीन कलेचा नमुना आहे. त्यांनी त्या आपल्या अंगावर खांद्यावरून घातलेली शाल आणि त्या शालीवर त्रिदलाचा नक्षी ही अत्यंत सुंदर रीतीने त्यांनी दाखवलेले आहेत.
पुढचा आहे व्यापार. हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशाशी व्यापार करत असत. सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त अशा प्रदेशांना निर्यात होत असे. म्हणजे सुती कापड देखील निर्यात होत असे. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार, लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात. परदेशांशी चालणारा व्यापार खुष्कीच्या आणि सागरी अशा दोन्ही मार्गांनी होत असे. उत्खनात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरलेली आहेत. लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्यांनी चालत असे. अशा प्रकारे व्यापार बद्दल आपण माहिती पाहिलेला आहोत. इथं लोथल येथे गोदी म्हणजे अवशेषाच्या आधाराने त्याची पुनर्रचना पाहणार आहोत. लोथल येथील गोदी याचं चित्र आपण पाहूयात. बघा, लोथल येथील गोदीचं चित्र आपण पाहू शकतो. म्हणजे इथं जहाजाची डागडुजी वगैरे केले जात असे. येथून मोठ्या प्रमाणात व्यापार त्या काळी चालायचा. आता शेवटचा आणि महत्त्वपूर्ण मुद्दा आहे हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण पाहणार आहोत हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे. पुन्हा पुन्हा येणारे महापूर म्हणा, बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, व्यापारातील घट यासारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हास होण्यास कारणीभूत होत्या. त्याचबरोबर पर्जन्यमान कमी होणे म्हणजे पावसाचं प्रमाण अत्यंत कमी झालेलं होता. नद्यांची पात्रे कोरडी पडणे, भूकंप म्हणा, समुद्र पातळीतील बदल यासारख्या कारणांमुळेही काही स्थळे उजाड झाली. अशा कारणांमुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले आणि हडप्पा संस्कृतीमधील शहरांचा काय झालेला आहे, ऱ्हास झालेला आहे. हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नागरी संस्कृती होती. तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातलेला आहे. अशा प्रकारे म्हणजे हडप्पा संस्कृती ही काय होती, त्या काळची अत्यंत संपन्न, वैभवपूर्ण आणि भरभराटीस आलेला संस्कृती असून तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. अशा प्रकारे इथं आपलं प्रकरण संपतो. हडप्पा संस्कृती, त्या काळची घरे कशा प्रकारची होती, नगररचना कशी होती त्यांची, त्या काळची त्यांची भांडी, त्याची मुद्रा म्हणा, त्यांचं मोहेंजोदडो या शहरातील महास्नानगृह कसं होतं, त्यांची लोकजीवन, व्यापार आणि शेवटी एवढं वैभवाला प्राप्त झालेलं हडप्पा संस्कृती कशी ऱ्हास पावली, त्याची शक्यता कशी आहे, ऱ्हास पावण्याची कारणे कुठकुठली आहेत ते आपण पाहिलेलं आहोत. इथं आपलं प्रकरण संपतं. धन्यवाद.